दोन्ही संघासाठी सूचना 2 षटकाचा पॉवर प्ले आहे आणि 2-2 गोलंदाज अधिकतम 2-2 षटक आणि 1-1 गोलंदाज 1-1 षटक टाकू शकेल। गोलंदाजी मार्कवर नितीन मुंडेला पाहतोय आपण। स्ट्रायकर एंडला पाहतोय आकाश गोरे, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन वडते। पहिला चेंडू पहिला चेंडू रिवर्स फटका खेळला, चेंडू हवेमध्ये आणि झेल आकाश गोरे बॅक टू नवीन फलंदाज आकाश गोरे बाद झाल्याच्या नंतर शुभम चक्र नारायणला पाहतोय आपण। पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण नितीन मुंडेने सफलता मिळवून दिली। आकाश गोरेचा जर विचार केला तर प्रत्येक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत होता, परंतु या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झालाय, दुर्भाग्यरित्या बाद झालाय आणि तंबूत परततोय ना। गोलंदाजी मार्कवर नितीन मुंडे चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय। तिथे सुंदर झेल पाहायला मिळालाय महेश कांबळेचा। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो शुभम चक्र नारायण। इनसाइड आउट, शुभमचा चांगला पॉवरफुल फटका आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार। संघाकडे भक्कम अशी फलंदाजी आहे, मोठे मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। उदगीर संघाकडे महेश कांबळे, रुपेश, नितीन मुंडे, संदीप, सुनील। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलाय फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार। दोन्ही चेंडूवर चौकार। पुन्हा एकदा शुभम तयार। क्षेत्ररक्षणामध्ये अजून एकदा बदलाव पाहतोय आपण। स्क्वेअर लेगचा खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर उभा केलाय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्याला आतमध्ये बोलवलं गेले। नितीन मुंडे पुन्हा धावतोय शुभम साठी, पुन्हा एकदा फटका मारलाय आणि पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार। फलंदाजी करतोय द इनक्रेडिबल शुभम। शुभम द इनक्रेडिबल 3 चेंडूवर 3 चौकार। पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल, पुन्हा एकदा फटका मारलाय आणि पुन्हा चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार। नितीन मुंडे याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता, परंतु शुभम मात्र चढवलाय हल्ला। पुन्हा एकदा फटका मारलाय, चेंडू थोडा वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करत होता परंतु कॅरी झालेला नाहीये निर्धाव स्वरूपात। तर कोणते विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 16 धावा, 1 गडी बाद।
दुसऱ्या षटक पॉवर प्लेचा अंतिम षटक टाकलं जाते. महेशकडे संघाने एक आशा दाखवली. बघूया महेश आलाय गोलंदाजी मार्कवर, कारण या षटकाचा जर विचार केला तर 6 षटकाचा सामना असणार आहे. नाहीये महेश, नाहीये संदीपला चेंडू दिला जातोय. संदीप जाधव आले गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईक करेंटला असतील सचिन वडते. जर दोन्ही संघ फलंदाजी संघाला जर जिंकायचं असेल तर धाव संख्या मोठी उभारावी लागेल. कारण जर विचार केला तर उदगीर संघाचा जर विचार केला तर यांच्याकडे भक्कम अशी फलंदाजी आहे. तर ते विचार केलाच असेल मंगरुळपीर संघाने. आणि उदगीर संघाबद्दल बोलायचं झालं तर विकेट घ्यावे लागतील. सचिन वडते, शुभम चक्रनायर ज्या प्रकारचे फलंदाज आहेत त्यांच्या विकेट घ्यावे लागतील. तर सामन्यामध्ये विजय निश्चित करायचा असेल तर जाऊया सामन्याकडे. संदीपचा हा चेंडू, पहिला चेंडू आणि काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. फलंदाज आहे, बघूया कसा सामना करेल. एवढस दूर टाकलाय, अधिकच दूर गेलाय. पंचाचा इशारा. वाईट चेंडू आणि एक धाव. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र सुंदर सजवलं गेलंय. चांगला चेंडू शपल करून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला सचिन वडतेकडून पाहायला मिळालाय. परंतु गोलंदाजी, दिमागाचा खेळ, बुद्धिबळाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर दोन हात करताना आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे, कारण उद्याचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल हे महत्वाचं आहे. क्वार्टर फायनलचे सामने उद्यापासून चालू होतील. या दरम्यान फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण, मी म्हणतोय ना त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अगदी बॉलरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा केलाय. म्हणजे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावले त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला संदीपकडून पाहायला मिळते. सचिन वडते स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. संदीप जाधव गोलंदाजी मार्कवर आहे. छोटंसं रन पंचांना क्रॉस केलंय सचिनसाठी. पुढचा चेंडू यावेळेस स्टेप आउट केलंय. क्षेत्ररक्षक आहे, कारण सचिन वडतेचं जर बॅटिंगची स्टाईल बघितलं मागच्या दोन्ही सामन्यामध्ये त्याच दिशेमध्ये धावा बनवतोय, म्हणून त्या दिशेमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तैनात केलाय आणि त्या प्रकारची गोलंदाजी आहे. म्हणजे उदगीर संघ कच्चा संघ नाहीये, पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतो. आणि आपण पाहतोय त्यांची एक प्लॅन आणि त्यांचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारची प्लॅनिंग आहे आणि त्याच प्रकारचं एक्झिक्युशन सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावतोय, छोटंसं रनअप आहे संदीपचं. पटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 4 चौकार प्राप्त केले ते शुभमने, परंतु या षटकामध्ये बांधून ठेवल्यासारखं वाटतंय फलंदाजांना. उदगीर संघाचा जर विचार केला तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल मंगरुळपीर या संघाला, परंतु अद्याप मात्र धावसंख्या मोठी पाहायला मिळत नाहीये, कारण पॉवर प्लेचे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. पुन्हा एकदा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कले नंतर धाव पलकावर लागल्या गेल्या त्या एक गडी बाद 26 धावा, म्हणजे 13 रन पर ओव्हर. जर विचार केला अगोदरच्या सामन्याचा तर 100 माझ्या मते 27 धावा काहीतरी होत्या. 141 धावा होत्या आणि जवळपास धावाच्या जवळ गेला होता उदगीरचा संघ, कारण माझी सारखे फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहेत. माजीचे फलंदाजी आपण पाहिले, 13 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या माजीदने. अच्छा 12 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या माजीदने. एवढा मोठा फलंदाज आहे.
गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे आलाय. स्ट्रायकर एंडला असतील सचिन वडते. एक आयकॉन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे, मॅन फ्रॉम बांसवाडा. तेच तर चेंडू फटका उंचावून टोलवलाय, पोहोचू शकणार नाही. कारण टेनिस बॉलचा जर विचार केला तर उसरी जास्त घेतो आणि चेंडू सीमा पार चौकार. सचिन वडतेचं कौतुक केलं पाहिजे. सचिन वडते ज्या प्रकारची फलंदाजी करतो तिन्ही सामन्यामध्ये संघ मात्र या फलंदाजावर निर्भर आहे. कारण सचिन वडते झुंज देतोय. तिन्ही सामन्याचा जर विचार केला तर हा जम धरून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटशी व्यवस्थित संपर्क झालेला नाही आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. रुपेश जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा, 31. आता शुभम असेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं शुभमने 4 चेंडूवर 4 चौकार मारले होते. आता डावकुरे हाताचा गोलंदाज आणि डावकुरे हाताचा फलंदाज दोन्ही एकमेकांच्या समोर. बघूया कोणता खेळाडू सरस ठरेल. मारलाय फटका, इनसाइड आउट फटका. तिथे क्षेत्ररक्षक नितीन मुंडे आहे. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाहीये आणि एकच धाव. धावसंख्या वाढली, 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू आपण महेश. चला पुढचा चेंडू. महेश मारलाय. काय पॉवरफुल फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नितीन मुंडे त्याच्या खाली आहे आणि झेल. सचिन वडते बॅक टू पवेलियन. बोराडेवर, विजय बोराडेवर. आणि एक सूचना सांगू इच्छितो दोन्ही संघाला. या सामन्यामध्ये बॅड लाईटचा कोणताही परिणाम होणार नाही. अंधार जरी पडला तरी तुम्हाला सामना खेळावा लागणार आहे. त्यासाठी लवकर खेळवायचं. किती लवकर खेळवता ते तुमच्या हातामध्ये आहे. पुन्हा आम्हाला तक्रार करायची नाही. कमिटीला कोणताही संघ तक्रार करणार नाही याची दक्षता घ्यायची. उशीर झालाय, अंधार झालाय, त्यामुळे अगोदरच सांगतोय की आजच सामना होईल. गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आपण विजय बोराडेला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर महेश. चांगली गोलंदाजी करतोय महेश. चेंडू जातोय. बघूया धाव कोणती असणार आहे. लेग बायच्या रूपातली धाव. चेंडू सीमा पार. डीजे 1 मिनिट. आणि चौकार प्राप्त केलाय आणि या चौकारांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावा. या सामन्याचे, या आयोजकाचे सर्व आमचे युसुफभाई यांनी सुद्धा मैदानावर हजेरी लावली. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. आपण वेळातला वेळ काढून सामन्यासाठी हजेरी लावलात. पण पाहतो हनुमान मंदिराच्या बाजूला एकदम. या दरम्यान शुभमचा काय फटका आहे बाबा, माफ करा विजयचा. आणि चेंडू सीमा पार षटकार. थोडंसं झूम करा. हनुमान मंदिराच्या बाजूला जे स्कूटीवर बसलेले पर्सन आहेत ते आहेत बघा आमचे युसुफभाई. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु मी जे ऑनलाईन प्रेक्षक पाहत आहेत त्यांना सांगतो की या भोकर क्रिकेट आमदार चषक 2025 मध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, आमचे मार्गदर्शक, आम्हाला वेळोवेळी मदतीला हाक देणारे, कोणत्याही अडचणीत साथ देणारे आमचे युसुफभाई, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यांना. धन्यवाद सर. आपण वेळातला वेळ काढून सामन्यासाठी हजेरी लावलात. मलाही माहित आहे तुम्हाला क्रिकेटचा आमच्यापेक्षाही खूप मोठा क्रेज आहे. जाऊया सामनाकडे. 42 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन मुंडेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळला. क्षेत्ररक्षक माजू. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.
आणि 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते, 43 धावा आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकाचा सामना असणार आहे. आपण चारही बाजूने जर पाहिलं तर मैदान खचाखच भरते. सुंदर आयोजन आमचे विशाल दंडवे सर ॲडव्होकेट यांचं. या दरम्यान फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. बद्दल बोलायचं म्हणजे मागच्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही. सोहेल 11 मुखेड संघासमोर, माफ करा, FM 11 मुखेड संघासमोर मोठी कामगिरी करू शकला नाही. परंतु या सामन्यामध्ये गरज आहे, संघाला गरज आहे मोठी धावसंख्येची आणि अद्याप तरी तो काम करत आहे. नितीन मुंडे आयकॉन वर्सेस आयकॉन हा सामना. पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु अतिशय दूर टाकलाय चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली आहे अवांतर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला तर सन्मानजनक म्हणावी लागेल. 50 धावा धावपलकार लागल्या गेल्यात. परंतु विचार करता उदगीर संघाचा त्या संघाकडे सुद्धा फलंदाजी आहे. त्यामुळे हा रंगतदार सामना होईल. मारलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि 1 बॉल जाऊन पोहोचले सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकात. वरच्या दिशेमध्ये फटके खेळले जातात, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहतोय. उद्या आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहेत सर्व मोठे बलाढ्य संघ. ज्यांनी क्वालिफाय केलेले सर्व संघ, म्हणजे क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला या मैदानावर उद्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आपल्याला भरभरून पाहायला मिळेल उद्यापासून. पुढचा चेंडू नितीन मुंडेचा विजयसाठी. पुन्हा दूर टाकलाय आणि पंचाचे पुन्हा हात समांतर झालेत आणि धाव वाढली आहे अवांतर. धावसंख्येचा जर विचार केला तर 56 धावा धावपलकार आहेत. माफ करा, 55 धावा. नितीन, छोटस रनअप नितीन मुंडेचा, आंबा जोगाईचा हा खेळाडू. पुन्हा शॉर्ट लेनचा चेंडू आणि चेंडूला पाठवलाय हवाई सबर. षटकार. संख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 61 धावा, 61. चला, बॉल आलेला आहे. 61 धावा धावपलकावर लागले. चांगली फलंदाजी. विजय जेव्हापासून आलाय तेव्हापासून मात्र धावसंख्येमध्ये भर होते. चला संघ, तुम्ही टीम मीटिंग करू नका, कारण तुम्हालाच याच्यानंतर फेस करायचंय. रुपेश भाऊ, चला, बॉल आणायला प्लेयर जायचा नाहीये. आमचे प्रेक्षक भाऊ थोडंसं सहकार्य करा. बॉल जर बाहेर गेला तर थोडंसं फेकायचं मदत करा. ते आमच्या भोकरच्या प्रेक्षकांना म्हणायची गरज नाही. थोडंसं मागं होईल तर बाजूला होईल भाऊ. गोलंदाजी मार्कवर नितीन मुंडेला पाहतोय आणि विजय मात्र वेगळ्याच लेमध्ये फलंदाजी करतोय. सुंदर फलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळाली. आयकॉन वर्सेस आयकॉनचा सामना. एक आयकॉन गोलंदाजी मार्कवर आणि तेवढाच आयकॉन फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपल्याला पाहतोय आपण. लॉंग ऑन लॉग ऑफ. 230 सर्कलच्या बाहेर खेळाडू. फुल टॉस आणि पुन्हा चेंडू माझीच्या हातामध्ये. बाद. विजय बोराडे बॅक टू पवेलियन. फलंदाज आपण पाहतोय आडे. मनीष आडे आलाय आणि शुभम मात्र आहे. बॉल एक बाकी आहे. आणि बॅट्समॅन लवकर यायचे आहेत भाऊ. हा, बॅट्समॅन लवकर यायचे आहेत. नितीन मुंडेने मात्र अजून एक मोठी सफलता मिळवून दिली. विजय बोराडे जो इनफॉर्म फलंदाज होता त्याला बाद केले. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकार लागल्या गेल्या ते 61 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकाचा सामना आपल्याला खेळला जातो वेळेच्या अभावी. नितीन मुंडेचं शेवटचं षटक.
आणि संघासाठी चौथं षटक. स्ट्रायकर एंडला फलंदाज मनीष आडे. मारलाय फटका, चेंडूला मारलाय आणि रुपेश त्याच्या खाली. झेलबाद. नवीन बॅट्समॅन लवकर यायचं आहे आपण. न्यू बॅट्समॅन. हां, धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्या हाकेला प्रतिसाद देतायत. आणि अवघ्या एका 2 सेकंदाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि तिथं चुकीचा कॉल होता आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. म्हणजे नॉन स्ट्रायकरच्या जेवढ्या धावा होतील तेवढ्या मायनस करायच्यात, कारण नाव आलेलं नाहीये. जो जो तो धावा काढेल नॉन स्ट्रायकर एंडचा त्याच्यात टाकायच्या नाहीयेत स्कोरबोर्डवर. पुढचा चेंडू. तू सांगू नको भाऊ, तुमचा प्लेयर एक्स्ट्रा पाठवून द्यायचा आहे. असो. गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शुभम चक्रनारायणला. चांगला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धाव नॉन स्ट्रायकर एंडला प्रयत्न होता परंतु नाहीये. सुरक्षितरित्या घरवापसी आपल्याला पाहायला मिळाली. काय नाव आहे बिचाऱ्याचं तेच त्यालाच माहिती. चांगली घरवापसी, निर्धाव रूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. मारलाय फटका, मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे. सचिन त्याच्या खाली. सचिन नाही सोडणार. सुंदर झेल सचिन राठोडचा तिथे आणि बाद. शुभम सुद्धा बाद. महेश कांबळेला मिळालेली पुढची एक मोठी सफलता. आणि सचिन राठोडने सुंदर झेल घेतलाय. तर नवीन येणारा फलंदाज सकलेन खान आहे. स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर अरविंद. महेश कांबळेने एक संघाला मोठा विकेट मिळवून दिलाय. महेशचा पुढचा चेंडू सकलेनसाठी. चांगला यॉर्करलेनचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण झाले. अरविंदचं नाव जरी विचारलं नसलं तरी चाललं असतं. अरविंद बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे 63 धावा. 5वं षटक आहे. विजय बोराडे जेव्हापासून बाद झालाय, सचिन वडते आणि विजय बोराडे जेव्हापासून बाद झालेत, धावसंख्या मात्र वाढत नाहीये. जर विचार केला मंगरूळ पीर वाशिम या संघाकडून तर धाव गती वाढत नाहीये. भूषण नवीन फलंदाज आलाय. भूषण पवार जो की नॉन स्ट्रायकर एंडला असेल. विजय बोराडेचा विकेट किती महत्वाचा आहे ते आता कळाले. प्रयत्न चांगला होता विजयचा परंतु चेंडू तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाले. 1 धाव तर पूर्ण केली. राज क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावर लागल्या गेल्या तर 64 64 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. एकदा पटका खेळला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण आपल्याला पाहायला मिळाल्यात. या 2 धाव्याने लेग बायच्या रूपातल्या धावा आहेत. 6 for 6 आफ्टर 5. 66 वर 6.
शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर माजूला पाहतोय. माजिद मराठी समजती. हा धन्यवाद. 66 66. आम्हाला वाटलं इकडे महेश भाऊला कळते की नाही की. एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. जी भारतामधली मोठी स्पर्धा खेळवली जाते दुर्गापूर प्रीमियर लीग. या दुर्गापूर प्रीमियर लीग मध्ये हा फलंदाज खेळलेला आहे. म्हणजे महेश कांबळे याच्याबद्दल जर बोलायचं म्हणजे पुण्याचा संघ होता डिंगडॉंग. या डिंगडॉंग संघाकडून महेश कांबळे हा खेळाडू खेळलेला आहे. पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेमध्ये आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. भूषण भूषण मात्र नावाला साजेशी अशी खेळी करतोय. भूषण पवार. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा, परंतु गोलंदाज माजिद आहे. चतुर गोलंदाज आहे. सांगत होतो मी महेश कांबळे बद्दल. एक मोठा खेळाडू आज आपल्या भोकरच्या मैदानावर आहे. महेश पेनकर आपलं कृष्णा सातपुते यांच्यासोबत नेहमीच खेळतो. हा पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय महेश. काय प्रयत्न आहे भाऊ आणि काय क्षेत्ररक्षण केले. 2 धावा. काय टाळ्यामध्ये स्वागत केले जाते महेशचं. यामुळे म्हणतोय मी की हा मोठा खेळाडू आहे. पूर्ण भारतभर प्रवास करतो. आज आपल्या मैदानावर आपण त्याला पाहतोय महेश कांबळेला. खूप मोठा खेळाडू आहे. पुढचा चेंडू मारलाय. पटका मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. भूषण कामगिरी करतोय. स्लोअर 1. त्याचा इशारा आहे ना बाकी आहे. धाव घेतली जातीये तिथे रनआउट. ओव्हरची समाप्ती निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 81 धावा. चला तुमचं नाव नोंदणी करा. आपका नाम बताइए भैया. फैसू. MD फैसू नाव आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तुम्हाला. 2 मिनिटाचा कालावधी देतोय. 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लागले गेलं पाहिजे अन्यथा पेनल्टी लागेल. एक्याऐंशी धावा धावपलकावर काढल्या गेले आहेत. 82 धावांचा टार्गेट असेल. चला 2 मिनिटाचा कालावधी चालू झालाय तुमचा. 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लागले गेले पाहिजे आणि 2 मिनिटं देतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 मिनिटांमध्ये आपले फलंदाज आले पाहिजे अन्यथा 3 धावा वाढवल्या जातील. चला 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लागलं जातंय अन्यथा पेनल्टी स्वरूपामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि 2 मिनिटांमध्ये जर फलंदाज आलेले नाहीत तर 3 धावा वाढवल्या जातील.
वाढवल्या जातील. चला फलंदाज आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे आणि तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ त्या वेळेमध्ये सामना चालू करायचा. फेका. फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला महेश, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश आणि गोलंदाजी मार्कवर दीपेन. दीपेन एक चांगला गोलंदाज आहे. महेश स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. महत्वाचा सामना, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो उद्याचं तिकीट, क्वार्टर फायनलचं तिकीट, आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. या दरम्यान पहिला चेंडू इनसाइड आउट फटका आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. प्रहार केलाय, चौकार प्राप्त केलाय. 82 धावाचा पाठलाग करतोय. 82 धावाचा पाठलाग करतोय संघ उदगीर. स्लोअर वन चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेमध्ये पोहोचलाय. आलाय क्षेत्ररक्षक, आलाय. एक धाव पूर्ण केली. एकच धाव असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, कारण खूप जागा ट्रॅव्हल करून तो क्षेत्ररक्षक आलाय. आता रुपेश असणार आहे. स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला एक एक्स्ट्रा खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दीपेन आहे. स्ट्रायकर एंडला रुपेश. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्दोष स्वरूपाचा चेंडू दीपेन कडून. पुन्हा एकदा अगोदरच शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न. काय गोलंदाजी होती. या गोलंदाजाच्या ऍक्शन वरनं वाटते की किती स्लोअर चेंडू टाकतो, परंतु कटर गोलंदाज आहे. म्हणजे पडल्याच्या नंतर काटा बदलणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दीपेन या गोलंदाजाकडून. दिमागदार कामगिरी. पुढचा चेंडू यावेळेस रिवर्स, आणि काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार षटकार. पुढचा चेंडू दीपेनचा. चालाकी. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा कमी बुद्धिबळाचा खेळ खेळला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते 11 धावा. आपण पाहतो YouTube चॅनल वरती जे कमेंट येत आहेत, कोणता संघ जिंकेल, म्हणजे विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं दोन्ही संघासाठी 50-50% आहे.
गोलंदाजी मार्कवर सचिन वडतेला पाहतोय. स्ट्रायकर एंडला येतो महेश कांबळे. 82 धावाचा पाठलाग करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. सचिन वडते क्षेत्ररक्षण निहाळताना. यावेळेस खूप वेळ होता फलंदाजाकडे. फलंदाजाने विचार केला की पहिले चहा पिऊ का पाणी पिऊ, पुन्हा मारू. विचार बदलला आणि षटकार ठोकला. महेश कांबळेसाठी गोलंदाजी करतील. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. कोणता संघ जिंकेल अजूनही सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी करतोय महेश. महेश नावाचं वादळ. मी अगोदरच सांगितलं की हा खेळाडू खूप मोठा आहे. आज आपल्या भोकरच्या मैदानावर आपण त्याला एकदम दुर्मिळरित्या पाहतोय, परंतु खेळाडू खूप मोठा आहे. महेश कांबळे तेवढाच मोठा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर सचिन वडते. सचिन वडते मात्र खूप मेहनत करतोय. खूप मेहनत करतोय कारण त्याने फलंदाजी केली आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. म्हणजे त्याच्या एक बॉडी लँग्वेजवरनं वाटते की संघासाठी जीव तोडून काम करतोय तो म्हणजे सचिन वडते. धावपलकाचा विचार केला तर 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 23 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 82 धावाचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा काय पॉवरफुल फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय हवाई सपर षटकार. चेंडू जाते वन बॉल सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. सचिन वडते महेश कांबळेसाठी गोलंदाजी करेल. यावेळेस दूर टाकलाय, बॅटचा येज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचा जर विचार केला तर 33 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. आणि उद्या पाहणार आहोत आपण क्वार्टर फायनलचे सामने. आणि जे संघ क्वालिफाय केलेले आहेत कळमनुरी, तुळजापूर, पुसद, भोकर, उमरी, नायगाव, मुखेड आणि या सामन्यातील जो संघ जिंकेल तो एक. म्हणजे उद्यापासून मोठे मोठे संघ जे प्रमुख दावेदार असणार आहेत आमदार चषक 2025 चे फायनलचे ते आपसामध्ये भिडणार आहेत. काय दिमागदार आयोजन केलंय आमचे विशाल भाऊ दंडवे. आता काढायचे आहेत जर विचार केला तर अजूनही 24 बॉल मध्ये 49 धावा काढायचे आहेत. म्हणजे सामना अजून संपलेला नाही, रंगत कायम आहे. 24 चेंडू 49 धावा आहेत. खूप धावा आहेत. 24 चेंडू 49 धावा. आपण फटकेबाजी पाहिली महेशची, परंतु धावसंख्येचा जर विचार केला तर 24 चेंडू मध्ये अजून 49 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विजय बोराडे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. बघूया कशी गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रुपेश आणि गोलंदाज आहे विजय.
खोट्या लेनचा चेंडू आणि काय फटकाय, आगळा वेगळा फटका आणि चेंडू सीमा रेषा पार, षटकार. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझा एक जो डायलॉग खूप फेमस झाला, डब्बे में डब्बा डब्बे में केक, पूर्ण भारतभर पसरला, इवन बाहेर देशात सुद्धा गेला. तो हा फलंदाज होता. जेव्हा मी जो डायलॉग मारला होता तो रुपेश हा फलंदाज होता. एवढे शप्पल झालाय अगोदरच आणि पंचाचा इशारा आलाय, हा नो बॉल असणार आहे. सांगत होतो जे डायलॉगचा डब्बे में डब्बा, गोलंदाज होता गजू आणि स्ट्रायकर एंडला होता हा रुपेश. आणि काय फटका सजवला होता आणि तो डायलॉग खूप फेमस झालाय. असो, पुढचा चेंडू, फ्रीडच्या चेंडूवर यावेळेस मात्र फटका सजवलाय आणि चौकार प्राप्त केलाय. तो प्रेक्षक वर्ग खचाखच भरला आहे, कारण जर विचार केला तर मंगरुळपीर चौळा विदर्भ हा सामना मॅच पाहतोय आणि एका बाजूने पाहिलंय तर पूर्ण लातूर जिल्हा हा सामना पाहतोय. कोणता संघ बाजी मारेल, आपसामध्ये लढली जाणारी टक्कर, दोन मोठे बलाढ्य संघ. पुढचा चेंडू, काय चेंडू आहे, गतिवान चेंडू, विजय बोराडे बॅक इन फॉर्म, चांगली गोलंदाजी आहे. एक निर्धाव चेंडू, प्रोत्साहन वाढवतायत अतिरिक्त खेळाडू. अजूनही धावसंख्येचा जर विचार केला 44 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 38 धावांची गरज आहे, जवळपास 40 धावा अजूनही काढायच्या आहेत, म्हणजे सामना रंगतदार अवस्थेत आहे. एखादा षटक जर गोलंदाजीचा विचार केला चांगलं पडलं तर सामना पलटू शकतो, आणि जर एखाद्या षटकामध्ये खूप धाव आला तर सामना पलटेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये अडवलं गेले. चौकार अडवला गेला असं म्हणायला हरकत नाही. लेग बायच्या रूपातली धाव असणार आहे. रंगतदार सामना आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा जागेवरचा उठून या सामन्याकडे लक्ष देऊन पाहतोय. आणि काय काय प्रेशर सिच्युएशन असणार गोलंदाजावर आणि फलंदाजावर, कारण महत्वाचा सामना आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलसाठी, हारेल तो स्पर्धेच्या बाहेर होईल. त्यामुळे जीवाचं रान करून हे खेळाडू खेळतायत आपसामध्ये, कारण संघ जिंकणं खूप महत्वाची जिम्मेदारी असणार आहे. आखुडत्या लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि वन बाउन्सचा इशारा. पंचांशी वाद करायचा नाहीये बिलकुल, दोन्ही संघ वन बाउन्स दिलेला आहे. विजय बोराडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू माझ्या मते टाकण्यासाठी गोलंदाज विजय बोराडे. स्ट्रायकर एंडला विचार केला तर महेश. अजूनही विकेट मात्र कमावलेली नाहीये. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, म्हणजे दिमाखदार खेळी आणि एक धाव पूर्ण केली. 46 धावा. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेले हे आमदार चषक 2025, मी तर म्हणतो पूर्ण भारतभर या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. भारत तर काय, भारताच्या बाहेर सुद्धा या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. आणि पूर्ण महाराष्ट्र, टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्राचे एक मोठे मोठे प्लेयर या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेत सापडलेला. जाऊया सामन्याकडे. जर विचार केला तर 18 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 36 धावा, रंगतदार अवस्थेमध्ये सामना आहे. फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय महेश कांबळे, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आता विदर्भाचा एक मोठा खेळाडू, मॅन फॉर्म विदर्भ, शुभम चक्र नारायण गोलंदाजी मार्कवर. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. बघा कशा प्रकारची गोलंदाजी करेल. जर विवरची संख्या पाडली तर भलात वाढते. या वेळेस दिशाहीन चेंडू आणि चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. थर्ड अंपायर चेक करतील. काय वेस्टच्या वर आहे काय चेंडू? यस, इट इज अ नो बॉल.
नो बॉल असणार आहे, फ्री असणार आहे फलंदाज महेश कांबळेसाठी. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, चांगला फटका आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बॉल, सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाजी मार्कवर शुभमला पाहतोय. पहिले दोन चेंडू थोडेसे वाईट होते, परंतु कमबॅक करेल का? मारलाय, काय फटका मारलाय भावा, आणि चेंडूला पाडवलाय सीमा रेषा पार, षटकार. महेश कांबळे, महेश कांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काय फलंदाजी करतोय, ज्या प्रकारचं नाव आहे या फलंदाजाचं. मी सांगू इच्छितो, जे पळशी येथे सामने झाले होते सेमी फायनल फायनल, त्या दोन्ही सामन्यामध्ये शतक मारलं होतं या फलंदाजाने. मोठा खेळाडू आहे, कृष्णा सातपुते, उस्मान पटेल यांच्या सोबत खेळणारा हा खेळाडू महेश. मारलाय, काय फटका मारलाय भावा, बिग हिट. बिया यानं काय सुख कळेनी दुःख खेळेनी बॉल दिसतो की हानूच, आणि या बरोबर अर्धशतक पूर्ण झाले. महेश भाऊ मराठी समजत असत, हा बॅट दाखवा भाऊ, वा रे वा. आणि एकदा प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. वेल प्लेड महेश कांबळे, काय फलंदाजी केली आहे भावा. महेश 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 नावाचं वादळ आज भोकरच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शुभम मारलाय, नाही नाही, ई बडा काही बॅट्समनचे येणं सुख कळेनी दुःख कळेनी बॉल दिसत की मारूच. हे आमचा डायलॉग मी प्रेरित करतो आमच्या नदीमबाईला, यांचा डायलॉग आहे आता. भाऊ रुपेश भाऊ, तुझ्यासाठी डायलॉग होता, खूप फेमस झाला होता, याच्याकडे बघा जरास. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी करतोय महेश कांबळे. मारलाय पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, लिंबू, चौकार. महेश कांबळेच्या फलंदाजीचा जर विचार केला तर वैयक्तिक धावसंख्या 16 चेंडू मध्ये 60 धावावर फलंदाजी करतोय हा महेश कांबळे. बघूया महेश, पुढचा चेंडू अजूनही 3 धावा काढायच्या आहेत का? यस, मारलाय, षटकार हवेमध्ये, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय. महेश, यू डिझर्व लाईक दॅट प्लेइंग. खूप सुंदर फलंदाजी केली. आपण पाहू शकता त्या डग आउट मध्ये त्याचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केले जाते. सुंदर फलंदाजी केली. आणि आमच्या अमोल माने म्हणतायत ज्या आयकॉन 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 काय असते. अरे भाऊ, आयकॉन हा असते, असा असते आयकॉन. महेश कांबळे आयकॉन नाव या फलंदाजाला साजेस होते. आणि महेश कांबळेसाठी आमचे आयोजन कमिटीचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून पारितोषिक आले तब्बल 1001 रुपयाचं महेश कांबळेसाठी. जाऊया सामन्याकडे. अजूनही 12 चेंडू मध्ये 3 धावा काढायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला रुपेश, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय बोराडेला.
महेश आपण समालोचन कक्षाकडे यायचे. पुढचा चेंडू मारलाय फटका. बघूया, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, केवळ एकच धाव. आता मात्र 2 धावांची गरज असते. सचिन राठोड फलंदाजीसाठी आलेले आहेत. महेश आपण समालोचन कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. महेश भाऊ ओके या या. 11 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असणार आहे. आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सचिन राठोडला. गोलंदाजी मार्कवर विजय बोराडे. पुढचा चेंडू मारलाय लिंबू आणि षटकार. चला महेश कांबळे आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. कॅप्टन त्यांना घेऊन या. महेश कांबळेसाठी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून पारितोषिक आहे. महेश भाऊ वेळ न करता रुपेश भाऊ त्यांना घेऊन या बरं. त्यांना पाठवून द्या इकडे.